का गँग वॉरमुळे शिक्षण नगरीची बदनामी? पुणे शहर गुन्हेगारी टोळ्यांच्या ताब्यात गेल्यासारखं चित्र दिसतंय। आंदेकर टोळी, घायवळ टोळी, गजा मारणे टोळी, टिपू पठाण गँग आणि अनेक भरपूर अशा गँग्स सर्वांनी शहरातील कायदा सुव्यवस्थेला मोठं आव्हान दिलंय। अवघ्या काही दिवसात झालेल्या सलग गोळीबाराच्या घटनांमुळे पुण्याची शिक्षण नगरी ही गँग वॉरसाठी कुप्रसिद्ध होत चालली आहे। त्यामुळे मोठा प्रश्न उभा राहतोय की पुण्याचा बिहार तर होत नाहीये ना? 5 सप्टेंबरला नाना पेठेत आयुष कोमकरवर आंदेकर टोळीने तब्बल 12 गोळ्या झाडून हत्या केली। त्याच प्रकरणाची धग अजूनही शमली नव्हती, तोच कोथरूड परिसरात घायवळ टोळीने गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली। गजा मारणे टोळी, जमीन व्यवहारातून गुन्हेगारी जगतात प्रवेश, कोथरूड परिसरात दहशत। निलेश घायवळ टोळी, मारणे गँग सोबत वाद, गँग वॉरचं मुख्य कारण। टिपू पठाण गँग, हडपसर परिसरात सक्रिय, खून खंडणीसारखे गुन्हे, पोलिसांनी मकोका अंतर्गत कारवाई केली। आंदेकर टोळी, वनराज आंदेकरचा खुनाचा बदला घेण्यासाठी आयुष कोमकरवर गोळीबार। शरद मोहोळ हत्याकांडाने 2024 मध्ये पुणे हादरलं होतं। त्याआधी त्याचा साथीदार संदीप मोहोळ खुनाचा बळी ठरला होता। या हत्यांच्या मालिकेमुळे टोळीवाद पेट घेत गेला आणि नवीन पिढीतील गुंडांना हिरो बनवलं गेलं। बुधवारी रात्री झालेल्या पुण्यातील गोळीबाराने संपूर्ण पुणे शहर जे आहे ते हादरून गेलेले आहे आणि कोथरूड पोलीस स्टेशनच्या अंतर्गत ही घटना जी आहे ती घडली होती। रात्रीच्या सुमारास एका युवकावर निलेश घायवळच्या कुख्यात गुंड जो आहे निलेश घायवळ याच्या गँग कडून 3 गोळ्या झाडून एका युवकावरती गोळीबार करण्यात आला आणि या घटनेने संपूर्ण पुणे शहर जे आहे ते हादरवून गेलेलं आहे। हादरवून टाकणारी घटना पुण्यात घडलेली आहे। मागील काही दिवसांपूर्वीच म्हणजेच गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला पुण्यातील नाना पेठेमध्ये जे आहे ते आयुष कोमकरची सुद्धा गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती आणि त्यानंतर लगेच आता काही दिवसांमध्ये पुण्यातील कोथरूड भागामध्ये जे आहे ते बुधवारी रात्री गोळीबाराची घटना घडली आणि ही निलेश घायवळची जी गँग मधली जी मुलं आहेत ते हे नुसते गोळीबारावरच नाही थांबली, तर अवघ्या 15 मिनिटातच त्यांनी पुढील एका व्यक्तीवरती जे आहे ते कोयत्याने हल्ला केला। यानंतर जे आहे ते संपूर्ण पुणे शहरामध्ये खळबळ उडालेली आहे आणि त्याच संदर्भात काल DCP संभाजी कदम साहेब यांनी देखील माहिती दिलेली आहे की नेमकं प्रकरण काय आहे। त्याचबरोबर हे जे ज्यांनी हा गोळीबार केला किंवा कोयत्याने हल्ला केला ते रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत आणि त्यांच्यावर यापूर्वी सुद्धा अनेक गुन्हे जे आहेत ते दाखल आहेत। मात्र आता आरोपींचा शोध सुरू आहे आणि यामुळेच आता पुणे शहरामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न जो आहे तो सातत्याने समोर येतोय, आपल्याला पाहायला मिळतोय। मात्र हे जे गुंड आहेत त्यांना पोलीस प्रशासनाचा सुद्धा धाक राहिलेला नाहीये का काय असा प्रश्न आहे उपस्थित होतोय, कारण अवघ्या पोलीस स्टेशनच्या 100 ते 200 मीटर अंतरावरती ही सर्व घटना घडलेली आहे आणि ज्या व्यक्तीवर गोळीबार झाला ती व्यक्ती पुण्यातील सह्याद्री रुग्णालयामध्ये त्याच्यावर उपचार सुरू आहेत। मात्र हे का केलं आणि ही व्यक्ती जी आहे ती आपल्या मित्रांसोबत जेवायला गेली होती, जेवण करून आल्यानंतर अवघ्या फक्त क्षुल्लक कारणावरून गाडीला जागा दिली नाही त्या एकदम बारीकशा कारणावरून जे आहे ते या व्यक्तीवर गोळीबार करण्यात आला आणि त्यामुळेच कुठेतरी आता वातावरण जे आहे ते पुण्यातील तापतच चाललेलं आहे। अनेक घटना ज्या आहेत कोयत्याने वार असतील त्याचबरोबर अशा गोळीबारासारख्या घटना आहेत ती पुणेकरांसाठी काही नवीन नाही असं चित्र जे आहे ते सातत्याने समोर येतंय। त्यामुळे आता पोलीस प्रशासनाचा जो आहे तो तपास सुरू आहे। नेमकं हे का केलं, कशासाठी केलं, कारण तर सांगण्यात येते की गाडीवरून अवघ्या क्षुल्लक कारण आहे की गाडीला जागा दिली नाही म्हणून हे करण्यात येते। मात्र आता याचा तपास जो आहे तो पुणे पोलिसांकडून करण्यात येतोय। प्रियंका परदेशी, लोकशिवाय मराठी, पुणे। सलग 2 गोळीबार, वाढत्या टोळी युद्धांमध्ये पुण्यातील कायदा सुव्यवस्था धोक्यात आली आहे। शिक्षणाचं माहेरघर म्हणून ओळखलं असलेल्या पुण्यावर आता गुन्हेगारी टोळ्यांचा शिक्का बसतोय का आणि यामागे पोलिसांची उदासीनता आहे का, हा खरा प्रश्न ठरतोय।